नमस्ते. तर मी ऑर्डरचे रवा बेसन लाडू कसे बनवते ते तुम्हाला आज मी सांगते. तर त्याच्यासाठी ना मी हा 0 नंबरचा पाव किलो रवा घेतला आहे, 300 ग्रॅम बेसन घेतलं आहे आणि 350 ग्रॅम मी पिठी साखर घेतली आणि 200 ग्रॅम मी तूप घेतलेलं आहे. आणि आता मी कढई गॅसवरती तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये ना 2 चमचे तूप घातलं आणि हा तूप तापल्यानंतरच त्याच्यामध्ये हा रवा ओतायचा आहे. आणि नंतर मग ना बारीक गॅसवरती आपल्याला ना छान असा रवा भाजून घ्यायचा आहे. आणि ना आता माझी लाईट गेली ना म्हणून तुम्हाला ते काळोख दिसला. आणि हे बघा आता लाईट आल्यावर मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा असं मस्तपैकी तो रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता मी रवा तो काढून घेतला आणि नंतर टिश्यू पेपरने कढई पुसून घेतली आणि त्याच्यामध्ये आता ना मी हे बेसन घातलं आहे. आणि हे बेसन आहे ना मी आधी 10 मिनटं सुकंच भाजून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालून मी हे बेसन भाजून घेणार आहे. तर असं मी हे बेसन भाजून घेते आहे थोडं थोडं तूप घालून. आणि ना तुम्हाला माझं हे जाडसर बेसन आहे, पण तुमचं जर विकतचं बेसन असेल ना तर ह्या स्टेजला ना तुम्हाला ह्याच्यात 2 चमचे दूध किंवा 2 चमचे पाणी घालायचं. मग त्याच्यामुळे ना ते बेसन असं रवा तयार होतं. तर मग माझं जाडच बेसन होतं ना त्यामुळे मी काही ते घातलं नाही. आता मी बेसन पण आपलं छान भाजलं, मग त्याच्यामध्ये मी हा भाजलेला रवा घातला आहे आणि रवा घातल्यानंतर पुन्हा मी 5 मिनटं ते भाजून घेतलं आहे. हे बघा छानपैकी असं. आणि मग आता 5 मिनटं झाली आहेत. आता मी ना गॅस बंद करणार आणि कढई आपली गरम आहे तर तसंच त्या गरम कढईमध्ये ना सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला. आणि हे मिश्रण ना आपलं साधारण कोमट झालं पाहिजे. तर मग आता कोमट झाल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातली आणि ढवळून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये ही आपली पिठी साखर घातली आहे. मी साखर दळून ही पिठी साखर केली होती आणि ती चाळूनच घालायची आहे. तर मग हे असं सगळी साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि आपलं हे मिश्रण कोमटच आहे. आणि आता तिनं असं गच्च दाबून आपण झाकण ठेवून थंड होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे. आता ते मी थंड करून घेतलं, पूर्ण थंड झालेलं आहे. आणि आता ते बघा तुम्हाला दाखवते. बघा थंड झाल्यावरती ते घट्ट झालं आहे. आणि मग ना मी ते सगळं असं एकत्र करून घेतलं आणि हाताने ते असं साखर त्यात पूर्ण साखर अशी मिक्स करून घेतली. आणि त्यामुळे तर हे मिक्स केल्यामुळे पुन्हा ते गरम झालं आणि मग त्याच्यामुळे ते तूप आपलं वितळलं. म्हणून मग पुन्हा मी थोडा वेळ तसंच झाकून ठेवलं आणि मग थोड्या वेळाने ना अर्ध्या तासाने मग मी लाडू करायला घेतले. तर सगळे लाडू एकाच आकाराचे यावेत ना म्हणून मी काट्यावरती वजन करून घेतलं आणि सगळे एका मापाचे पहिले करून घेतलेत. हे बघा याप्रमाणे. आणि नंतर मग आता त्यांना मी आकार देऊन मनुका लावणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट त्याला लावू शकता. तर मी मनुका लावले आहेत आणि अशा प्रकारे मी दिवाळीसुद्धा असेच लाडू बनवते. तर हे बघा किती सुंदर आपले लाडू तयार झाले आहेत. आणि 200 ग्रॅम सगळं तूप माझं संपलं आहे. थोडंफार ते काय अर्धा चमचा पण नसेल. आणि अशा प्रकारे मी हे रवा बेसन लाडू तयार करून घेतले आहेत. तर तुम्हीसुद्धा याप्रमाणे नक्की रवा बेसन लाडू करा. आणि ह्या मापामध्ये ना 1 किलो 35 ग्रॅम एवढं त्याचं वजन झालं आहे. तर थँक्यू.